मैत्रीचा स्नेह मिळावा। मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील SSC बॅच 1976-77 स्नेह संमेलन। त्यातील माजी विद्यार्थ्यांनी गप्पा करून जुन्या आठवणींना उजाळा दिला। या गप्पांच्या ओघात आपण सर्वजण एवढे मोठे झालो हे विसरून गेले होते। निमित्त होते मालेगाव तालुक्यातील निमगाव येथील TKRH विद्यालयातच शिकलेल्या SSC बॅच 1976-77च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे विद्यालयात आयोजन करण्यात आले होते। TKRH विद्यालयातील शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कृषी, औद्योगिक क्षेत्रात काम करत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवलेला आहे। 1 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले। प्रत्येकाच्या डोक्यावर फेटा बांधण्यात आला। कार्यक्रमाचे आयोजक माननीय कलावती वडगे, श्री दादाजी कोळपकर, चांदमल लोढा, कौतिक आहिरे, शामराव आहिरा, दिनकर वाळके, देवीदास हिरे व सर्व मित्रमैत्रिणी तसेच प्रथम शिक्षकांना वंदन करून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात शालेय परिपाठाने करण्यात आली। परिपाठ झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या रांगेत वर्गात जाऊन बसले। प्रत्येकाने आपला स्वतःचा परिचय दिला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चांदमल लोढा यांनी केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी SS निकम होते। TKRH विद्यालयाचे शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते कर्मवीर भाऊसाहेब हिरे व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले व स्वर्गीय गुरुवर्यांना यांना वंदन करण्यात आले। त्यानंतर प्रास्ताविक यांनी प्रत्येक विद्यार्थ्याने आपला स्वतःचा परिचय दिला। तसेच अनेक विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले। त्यानंतर प्रत्येकाने स्वतःचे मनोगत व्यक्त केले। कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी अध्यक्षीय भाषण केले। त्यानंतर खूप गप्पा गोष्टी व जुन्या आठवणींना उजाळा देत शाळेचे आधीचे दिवस आठवले। हा मेळावा व स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतलेले सर्व मित्रांनी सहकार्य केले व मेळावा यशस्वी केला। मेळाव्यासाठी नाशिक, धुळे, संभाजीनगर, भडगाव, पाचोरा, मालेगाव आणि खास करून निमगाव परिसरातील गावांमधील सर्व मित्र उपस्थित राहिले। या सर्वांमुळेच मेळावा यशस्वी झाला। कार्यक्रमामध्ये 10 वाजता नाश्ता, चहा व दुपारी स्वादिष्ट रुचकर असे भोजन देण्यात आले। त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचा सत्कार गीता निकम यांच्याकडून सर्व माजी विद्यार्थिनींना त्यांच्याकडून शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। माजी विद्यार्थी देवीदास आहिरे, विनोद हिरे, जगन खैरनार, उषा हिरे, निर्मला हिरे, मंगल सोनवणे, आशा बागुल, बेबी गवळी, दैतकार, दुकळे, वाळके, आहिरे, बच्छाव। बंधूंनो, त्यानंतर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली। आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा। शहात्तर 77चा 10वीच्या बॅचचे विद्यार्थी आज आमचा हा 49 वर्षापूर्वी नंतरचा सवंगडी मित्रमैत्री मेळावा निमगाव तयारी करण्यात आलेला आहे। या मेळाव्याबद्दल बोलायचं म्हटलं तर एक आनंद द्विगुणित करणारा असा मेळावा आहे। कारण आजच्या या धावपळीच्या जीवनात आज या संसाराच्या प्रपंचात प्रत्येकाला अडीअडचणी, आजारपण, संकट अनेक येतात। त्या आनंदात, त्या संकटातून मात करत आज आम्ही सर्व सवंगडी मित्रमैत्रिणी एका ठिकाणी आलो। सगळ्यांनी आनंद, प्रत्येकाचे विचार मांडले, सगळ्यांना एक आनंद झाला आणि एक नवीन आयुष्य, जे राहिलेलं आयुष्य असेल ते चांगल्या प्रकारे जगण्याचा एक ऊर्जा मिळालेली आहे। आणि मी तर म्हणतो हा खरोखर एक सुंदर असा प्रसंग आहे। या प्रसंगी आमच्या ज्या जुन्या आमच्या ज्या आठवणी होत्या, आम्ही ज्या वर्ग मित्रमैत्रिणी होतो 8वी, 9वी, 10वीमध्ये, ज्यावेळी आम्ही काही शाळेमध्ये शिकलो, इथं वेगवेगळ्या
ॲक्टिव्हिटीज केल्या असतील त्यांची आज आठवण झाली. आमचे जे आम्हाला जे शिकवणारे गुरुवारे होते त्यांनी आम्हाला जे शिक्षण दिलं, ज्ञान दिलं, त्याची आज आठवण झाली. शिक्षकांचा ही आम्ही आठवण झाली. आणि आजचा हा जो प्रसंग आहे अत्यंत आनंददायी आणि जीवनाला एक हे देणारा, ऊर्जा देणारा असा प्रसंग आहे. आणि सगळ्यांनी आले, सगळ्यांना धन्यवाद. हा कार्यक्रम जवळजवळ 50 वर्षानंतर झालेला आहे. 50 वर्षापूर्वी आम्ही आज 15 वर्षाची झालो सर्वजण आणि खूप आनंद होत आहे या प्रतिक्रिया देताना. तर असं वाटतं हा प्रसंग आयुष्यामध्ये खरोखर याच्यासाठीच मी राहिली की काय. असं आमच्यावर अनेक आजारपणं गेलेत, मोठमोठे आपत्त्या येऊन गेलेले आहे, परंतु सर्वजण एकत्र आले आणि हा कार्यक्रम साजरा केला. आणि हा खूप शब्दात व्यक्त करण्यासारखा अवर्णनीय आनंद आहे. 50 वर्षानंतर सगळ्या मित्रमैत्रिणींना भेटते. मला हा आज आनंद 50 वर्षात मिळाला नाही, तो आज अवर्णनीय आनंद आहे, तो शब्दात मी व्यक्त करू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी कार्यक्रमाला गेले तर घरची काळजी असते, मुलगा काय करत असेल, नातू काय करत असेल, सून काय करत असेल. आज मला घरची आठवण नाही, एक फोन नाही केला, काही नाही तर दिवसभर माझे फोन चालू असतात. आणि आता सुरुवात करूया. सुरुवातीपासून कलाने आपलं स्वतः मनोगत व्यक्त करावं. तर कलाचा सत्कार म्हणून आपला हार्दिक अभिनंदन, धन्यवाद. त्या ग्रुप ॲडमिन म्हणते येईल, त्यांनी ग्रुप स्थापन केला, त्यांनी या ग्रुपचं आयोजन केलं, तर त्या कलाचं मी आपल्या सगळ्यांतर्फे स्वागत करतो. कलावती सुखदेव आयरे आणि आजचा वडगे, कलावती श्रावण वडगे. मी मालेगावला असते. मी निमगावात 23 वर्ष राहिले. माझ्या लग्नाला 50 वर्ष झाले. 14 मार्च 1976. तेव्हापासून मी 98 पर्यंत, 12 जून 98 पर्यंत मी निमगावात होती. त्यामुळे मला भरपूर सगळे ओळखीचे आहे. आणि हा कार्यक्रम करायचा आनंद असा आहे तर माझी एक मैत्रीण मग गीता, ती घरी गेली, घरी ओळख विचारली, मग माझा फोन नंबर घेतल्यावर मला भेट झाली. मग मी 2-3 जणांना फोन केला किंवा निमगावला स्टँडवर आल्यावर दादाला बोलले असं आहे, आपण कार्यक्रम करू. मग त्या कार्यक्रमाचं नियोजन केलं, सगळ्यांना विचारलं. आम्ही उषाच्या घरी गेलो, सर्व तयारी झाली आणि मग एकमेकाचे नातेवाईकाकडून फोन नंबर घेत गेली आणि ते फोन मग ग्रुप तयार केला मी. त्यामुळे मला आज खूप आनंद होता. तर मी 50 वर्ष मागे गेली आहे. मी आता 10वीलाच आहे, हे सांगून करू कुटुंबाचा परिचय करू. कुटुंब मला 3 मुलं, 1 मुलगी आहे. 2 मुलं पुण्यात असतात आणि मुलगी सून शिक्षिका आहे मालेगावला आणि मुलगा व्यापारी आहे माझा. माझे मिस्टर 2.5 वर्ष झाले, त्यांचं देवासून झाले. मुरलीधर पाटील इथं शाळेतलं नाव आणि तिकडचं आडनाव निकम आहे आमचं, गीता शेषराव निकम. आणि इथं आता आपण जमलो या कार्यक्रमासाठी तर आपणाला माहीतच आहे. त्याच्यामुळं एक कौटुंबिक परिचय म्हटल्यानंतर मला 3 मुलं आहे, 1 मुलगी आहे. आणि मोठ्या मुलाचं नेमकं आताच 5-6 महिने झाले तो वारला. बाकी सर्विसला आहे लहान मुलगा, मुलगी पण सिस्टर आहे. राहिला आता आवराळा कन्नडा. केंद्रीय एच एम म्हणून होते मी आणि आता 6 वर्ष मला रिटायरमेंट झाली. विरे मी राहते उमराणाला, तिकडचं देवरे. मी उमराण्यात सर्व काही म्हणजे राजकीय सगळं संपूर्ण हे केलेलं आहे. सरपंच पद भूषवलेलं आहे, शाळेत डायरेक्टर आहे, अजून महिला बँकेत डायरेक्टर आहे. मला 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगा उमराण्यातच असतो, तो टीचर आहे, सून टीचर आहे. आणि सासरचं नाव निर्मला सुरेश देशमुख. 2 मुलं, 3 मुली, 2 मुलं इंजिनियर आहेत. आम्ही सध्या घरी. बोला. बोला. मी आशा विष्णू बाबू.
आता सध्याची आशा पांडुरंग सोनवणे, मुक्काम पोस्ट अशोकनगर, तालुका इस्लामपूर, जिल्हा अहिल्यानगर. मला 3 मुली आहेत, त्या तिघी शिक्षिका आहेत. मी सध्या गृहिणी आहे. बस. ऐकला रामचंद्र हिरे. हे माझं समजतं. हे माझे नाव निर्मला संतोष शेवाळ, सासर सोनस टाकले. मला 2 मुलं आणि 2 मुली आहेत. मुली दोघी B.Ed होऊन शिक्षिका आहेत शाळेत सध्या. दोघी मुलं केमिस्ट्री सायन्स झालेले आहेत, फार्मा कंपनी जॉईन झाली. शिक्षक होता माझे मिस्टर आदिवासी सेवा समिती टीचर म्हणून कार्यरत होते. त्यांना आता 16 वर्ष रिटायरमेंट आहे. आज म्हणजे माझ्या आईच्या गेट टुगेदरला उपस्थित राहण्याचा योग आम्हाला आला. आम्हाला आनंद वाटतो की 49 वर्षानंतर जर तुम्ही जमा होत आहेत, काही आजारपणामुळे असतील किंवा काही एक्सपायर झाले असतील, पण तरी सुद्धा जे उपस्थित आहेत की त्या उपस्थितांनी एकत्र येण्याचं ठरवलं. मैत्री ही असं औषध असतं की किती तुम्हाला अडचणी येऊ द्या, किती टेन्शन संकट येऊ द्या, पण मित्र किंवा मैत्रीण जर आपल्या जवळ असेल, त्याच्याशी जर तुम्ही तुमचे सुखदुःख शेअर केले तर आपल्या जीवनातलं अधिक दुःख कमी होऊन जातं. आणि आज तुम्ही 49 वर्षानंतर इथे एकत्र झालात. एकत्र येण्याची उर्मी पण एवढी आहे की एवढी काय होईना 30-35 जण तुम्ही उपस्थित झालात, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि असंच इथून पुढे तुम्हाला सर्वांना अतिशय उत्तम आरोग्य लाभो आणि अजून असं दुसऱ्या गेट टुगेदरला उपस्थित राहण्याची संधी आम्हाला. सर्वांना माझा नमस्कार. आज तुमच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमाप्रसंगी आम्हा दोघं बहिणींना उपस्थित राहण्याची जी संधी मिळाली, हा तुमच्यासाठी सगळ्यांसाठी सुवर्णक्षण आहेच. त्याबद्दल मी सगळ्यांचे तुमचे आभार मानते. मला सुद्धा इथून पुढचं आयुष्य सगळं सुखा समाधानाचं आरोग्यदायी जावो आणि असा गेट टुगेदरचा कार्यक्रम तुम्ही करत राहो आणि तुमचा जो आता ग्रुप ॲक्टिव्ह झालेला आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही एकमेकांशी कनेक्टेड राहो ही सदिच्छा व्यक्त करते आणि थांबते. जयवंतराव हिरे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. मुलगा इंजिनियर आहे, पुण्याला असतो. मुलगी प्रायमरी टीचर आहे, ते मालेगावलाच असते. जावई पण टीचर आहेत, ते पण मालेगावलाच असतात. आणि मी कुटुंबाला सोबत घेऊन आलो, त्यामुळे जास्त ओळख करण्याची काही गरज नाही. मला काय वाटतं मुलगी मायरे मुक्काम नाशिक, ग्रॅज्युएशन करून BSc झाल्यानंतर बिझनेस चालू केला आणि आता 2 कंपन्या आहेत माझ्या. मला 2 मुली आहेत. सर्व ग्रॅज्युएट आहेत, कोणी इंजिनियर आहेत आणि माझ्याच कंपन्यांमध्ये 4 सध्या कार्यरत आहेत. ओके. काळेवाडी, जळगाव, लिंबाय. मला 4 मुलं आहेत. एक PSI आहे, एक इंजिनियर आहे, एक UPC करतो आणि एक शेतीवर. साहेबराव रामभाऊ दैतकार ज्वार्डीकर. MSCB मध्ये होतो मी. 2017 रिटायर झालं. मला 2 मुलं आणि 1 मुलगी आहे. एक मुलगा अकाउंटंट MSCB मध्ये मालेगाव सर्कल ऑफिसला आहे. एक मुलगा पुण्याला आहे, मुलगी नाशिकला आहे. ओके. माझे नाव सुरेश राजाराम देवरे आहे आणि मी पंचायत समितीला होतो 91 पासून ते 2019 पर्यंत. एवढी बोलून माझं नाव श्यामराव माधव आईरे. आमचं खानदान निमगावमध्येच आहे. आमचे भाऊबंद निमगावचे आणि आम्ही काहीतरी वर्षात म्हणजे जाटपर्यंत राहिलो होतो. मी 17 वर्षे मिलिटरीमध्ये राहिलो. 17 वर्षे मिलिटरी. अगदी ज्यावेळेस मी ड्रायव्हरच होतो, गाडी चालवायची. मागे जर पाहिलं ना, इतकी घाण म्हणजे इतकी दरी होती, पण देवाच्या कृपेने, देवा शपथ तिथून वाचून आलो. त्याच्यानंतर मला भगवंताने आणखी कॉल पाठवला. स्टेट बँकेत 21 वर्ष सर्व्हिस केली. सगळे भाऊ बहिणी तुमच्या आशीर्वादाने मी 2 पेन्शन घेतो. मला 2 मुलं आहेत. एक मुलगा
पुण्याला आहे आणि एक नेपाळला आहे आणि माझी मुलगी संगण्याला आहे खैनावांकडे. ओके. 8 वर्षानंतर आपण एकत्र येत आहोत. माझं नाव देवीदास सकाराम आयरे. मी शेती करतो आणि मला वाटतं पहिल्या स्टेजवर मला यावं लागलं असं वाटतंय, कारण शाळेत सुद्धा मी कधी भाषण केलं नाही. मला 3 मुलं आहेत. मोठा मुलगा केंद्रीय रिझर्व्ह पोलीसमध्ये 2 नंबरचा शेअर मार्केटमध्ये ब्रोकरमधून काम करतो नाशिकला, आणि लहाना सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तो पुण्याला असतो. आणि घरी आम्ही फक्त दोघं पती पत्नी असतो. नाव जगन्नाथ वामन खैर, राहणार निमगाव. मी 1978ला मिलिटरीमध्ये भरती झालो. 18 वर्ष तिथं सर्व्हिस केली. तिथून रिटायर झाल्यानंतर इंडिया सिक्युरिटी प्रेस अँड करन्सी नोट प्रेस दोघांमध्ये 22 वर्ष सर्व्हिस केली. इथून रिटायर झाल्यानंतर आता घरी स्थलांतर आहे, घरी गावीच राहतो निमगावला. परंतु हा जो आपल्याला भेटण्याचा कार्यक्रम आहे, आम्ही ज्यावेळेस एका युनिटमध्ये दुसऱ्या युनिटमध्ये गेलो, आपला जोडीदार मागं राहिलेला, ज्याच्याबरोबर आपण राहिलो, तो ज्यावेळेस मिळतो तो आनंद काय असतो, तो आनंद आज आपल्याला इथे मिळतो. आपण आज मी 38 वर्षे MSCB कल्याण येथे सर्व्हिस केल्यानंतर 2019ला रिटायर झालो. मला एक मुलगा 3 मुली, तिन्ही मुली नाशिकला आहे आणि एक मुलगा MSCBला ऑपरेटर आहे, तो ठाण्याला असतो. त्यांचे आभार मानतो. मी विनोद गोविंदराव हिरे, ठाण्याला राहायला सध्या स्थायिक आहे. मला 2 मुली, 1 मुलगा, दोघं मुली वेल सेटेड IT इंजिनियर आहेत. मुलगा इंजिनियर आहे पण तो उमराण्यालाच असतो, व्यापार करतो. कांदा, मका, फळे आहेत त्याचे, काही काटा आहे, तिथंच व्यवस्थित. बापू नाव संतोष तानाजी बच्चाव, राहणार मेवणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक. मला 2 मुलं आहे, एक मुलगी आहे, एक मुलगा कोर्टात आहे, एक मुलगा गाडी चालवतो, मुलगी स्टेट बँकेत आहे. माझं नाव जगन्नाथ पंडित देसले, ज्वारडी. मी ग्रामपंचायतमध्ये 35 वर्षे सर्व्हिस केली ग्रामपंचायतमध्ये. तर मला 2 मुलं आहेत. एक मुलगा मिलिटरीत आहे, एक माझ्या जागेवर ग्रामपंचायतमध्ये लावला आहे. दोघांचे लग्न झाले. 3 मुली आहेत, तिघांचे लग्न झाले. राघू वाळके, चौपटपाड्याचा रहिवासी होतो मी. नंतर सर्व्हिसला लागलो आणि सर्व्हिस केल्यानंतर 3 मुलींना सर्व्हिसला लावले कार्यक्रमामुळे. ओके. धन्यवाद. सगळ्यांचं हार्दिक स्वागत. माझी ओळख देताना सांगतो, मी चांदमल मानेकला लोढा, राहायला निंबाईतीला होतो. सुरुवातीला निंबाईतीहून निमगावला या शाळेत रोज 5 किलोमीटर पायी प्रवास केला. किती 8वी 9वीला. 10वीला सायकल घेतली. अशा कंडिशनमध्ये शिक्षण केल्यानंतर 10वीला आम्ही पास झालो 77मध्ये. त्याच्यानंतर मग 84मध्ये M.Com केलं मालेगावला MSC कॉलेजला. नंतर त्याचा प्रायव्हेट आमच्या आमच्या भावंडीचे याच्यामध्ये कायडीची एजन्सी होती, तिथं मी मॅनेजर म्हणून काम केलं. आज जे लोढा मार्केट आहे ती पूर्ण जबाबदारी मी सांभाळतो आहे. आजही तिथंच आहे. एक आमचं रिलेशन आहे की जॉब हा विषय नाही. मला 2 मुली, एक मुलगा, मोठी मुलगी नाशिकला आहे, जावई CA आहेत, दुसरी मुलगी माझ्यावर आहे, त्यांचं ट्रान्सपोर्ट आहे. मुलगा हा डिझाईन इंजिनियर आहे, तोही सातपूरला आहे. मी बऱ्याच वर्ष म्हणजे निंबाईच्यानंतर निमगाव माझ्यावर स्वतःचा बंगला बी घेतला होता सटाण नाक्यावर. पण नंतर आता 10 वर्षापूर्वी मी नाशिकला स्थायिक झालो. पण सध्या माझा जे जॉब आहे, जॉब तर नाहीच आहे, मी मालक म्हणून आज बी मी नाशिकहून मला मालेगावला अपडाऊन करावं लागतं. आज मी 10 वर्षापासून सकाळी माझ्या मर्जीप्रमाणे येतो जातो आहे. त्याशिवाय आज परमेश्वराच्या कृपेने आपल्या सगळ्यांच्या सदिच्छेने आयुष्य चांगलं आहे, कोणत्याही प्रकारचा आजार नाही. मुलं सगळ्या जिथं प्रत्येकाला आहे. मोठ्या मुलीला मुलगा आहे, दुसऱ्या मुलीला मुलगा मुलगी आहे. मला 4 मुलाला नातू झाला आहे. सगळं सुखी कुटुंब, परमेश्वराची इच्छा कृपा असल्यामुळे आज बी 64 वर्षात पदार्पण करतानाही भगवंताची कृपा आहे, आपलं सहकार्य आहे. आपल्या सदिच्छेने मी आज बी व्यवस्थिशीर काम करतोय, कोणत्याही प्रकारचा त्रास नाही. आज या मेळावा प्रसंगी आपण आलो. या मेळाव्यामुळे एकच उद्देश होता
की कलाने किंवा गीताने जरी आयोजन केलं याच्यामुळे आपल्या जुन्या आठवणी एक झाल्या. इथं आल्यानंतर लक्षात येतं तो कोण कुठे होता, आपण कुठे बसत होतो. आणि हा मेळावा केल्यामुळे आपला जो आणि म्हणून म्हणतो दुःख हे बाजूला ठेवा. दुःख हा विषयच नाही. दुःख प्रत्येकाने आपली विल पॉवर मजबूत करा. आत्ताची परिस्थिती आपली प्रत्येकाची ह्या मेळाव्याप्रती एकच सांगू इच्छितो की प्रत्येकाने दुःख विसरून दुःख हा डोक्यात ठेवूच नका. कधी कोणी म्हटलं की मला कोण तेल कसं काय टाका मी शेती करतो, मला एक मुलगा आहे, 3 मुली आहेत, एकदम व्यवस्थित चालू आहे. आमचा भाजीपाला खूप चांगलं आहे. हां, माझं नाव गबाजीनाथा देवरे, राहणार मेवणे. मला 2 मुलं, 1 मुलगी आहे. दोन्ही मुलं शेती करत, दुधाचा व्यवसाय आहे. मुलगी कळवणला दिलेली आहे. त्या वाटपीला सर्वता येत जावं. सगळं व्यवस्थित आहे बाबाच्या तुमचं. आता उर्फ दामोदर मुरली कोळपकर. प्रथम एक तुमचं मी आभार मानतो. माझ्या बहिणींनी, माझ्या मित्रपरिवारांनी जे मला शाळेत शिक्षण दिलं. तुमच्या वतीने मी शाळा शिकलो. माझी परिस्थिती फार नाजूक होती, पण तुमच्या आता आशीर्वादाने माझी परिस्थिती खूप चांगली झाली. घोडी, गाडी, बंगला, दुकाने झाल्या. मला एक मुलगा आहे, 4 मुली आहे. 4 मुलीचं लग्न झाले, मुलाचं झालं आहे. सगळ्या गोष्टी आनंदात आहे. बाकी मी निमगाव बस स्टँड माझं दुकान आहे. मुलाचं दुकान वेगळं आहे, बोट साड्याचं. माझं दुकान बांगडी आणि कटलेलं दुकान आहे. नामदेव वाळके, राहणार चौकटपाडे. मी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये सर्व्हिस केली 41 वर्ष. पूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे. टॉवर लाईन डिपार्टमेंटला होतो, पब्लिक कॉन्टॅक्ट नव्हतं. सगळं मला 3 मुली आणि 1 मुलगा आहे. मुलगा शेती उत्तम प्रकारे करतो. 3 मुलींचे लग्न झालेले आहेत. बाकी सगळे सुरेबान निक्कम, राहणार आवरा तालुका कन्नड, जिल्हा औरंगाबाद. मी एस टीमध्ये 30 वर्ष नोकरी केली. तिथे मालेगावला बी होतो मुक्कामी. मालेगावला गाडी सोडली की सासरे काय शास्त्री सर होते, त्यांची डी आहे असं. बाकी गारव्यासारखा असतो मित्र, हा वणव्यामध्ये गारव्यासारखा असतो. म्हणूनच म्हणते मित्र कुणास म्हणावं, ज्याच्याजवळ मनातील भाव व्यक्त करताना संकोच वाटत नाही, ज्याला आपला पराक्रम कौतुकाने सांगावासा वाटतो, ज्याच्याजवळ पराभवाचे शल्य उभे करायला कमीपणा वाटत नाही. म्हणून मित्र ही जीवनातील अत्यावश्यक गरज आहे. मैत्री हा असा दागिना आहे, तो सगळ्यांकडे दिसतो पण जाणवत नाही. प्रत्येक कोणी ना कोणी निमित्ताने मित्र असतं. मित्र म्हणजे सगळे मित्राचे, आपली मित्रही आपली मित्राचे. मैत्री तर आहेच, तुम्ही तर आहेच, पण हे असे एक मित्र म्हणजे व्याख्या आहे. म्हणजे आजपर्यंत आता आपले जे शिक्षक होते आता ते आज नाही आहे. आता आपण जवळ हेच फार महत्वाचं आहे, कारण हे मोठमोठ्या महामाऱ्या येऊन गेल्या, कोरोनासारख्या.